झणझणीत शेवगा हंडी खायची. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी एक तवा तापत ठेवलेला आहे. त्यामध्ये आपल्याला सुक्या खोबऱ्याची काही कापं, त्यानंतर आपल्याला कांदा लागणार आहे. मी इकडे एक कांदा घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे सुके खोबरे आपल्याला लाल होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे. आता हे लाल झालेले आहे. त्यामध्ये एक मी उभा चिरलेला कांदा ॲड केलेला आहे. आता कांदा सुद्धा आपल्याला थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा लाल होतोय तोपर्यंत ह्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि आपल्याला आलं सुद्धा टाकून ह्याला चांगले परतून घ्यायचे आहे. हे वाटण आपल्याला छान लाल होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे आहे. आता ह्यामध्ये मी थोडे कोथिंबीरचे देठ सुद्धा ॲड केलेले आहेत परतत असताना. आणि ह्यामध्ये आपल्याला टमॅटो सुद्धा ॲड करायचा आहे. मी ते एक टमॅटो टाकलेला आहे. आता हे सगळे मिश्रण आपल्याला अगदी 1 ते 2 मिनिटं चांगले भाजून घ्यायचे आहेत. टमॅटो पण हलका आपले पाणी म्हणजे त्यावरील थोडासा असा काळसरपणा आला भाजत असताना, तर तो टमॅटो सुद्धा आपला चांगला भाजून झालेला आहे. आता हे सगळे आपण काढून घेऊया एका डिशमध्ये आणि ह्याला पूर्ण गार झाल्यानंतर आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेणार आहोत. आता इकडे मी शेवगासुद्धा अगदी 1 मिनिटं परतून घेतलेला आहे. ह्यामुळे काय होते की एकदम शेवग्याच्या शेंगाला खूप छान असा टेस्ट येते. तुम्ही नक्की करून पहा. 1 मिनिटं परतल्यानंतर या शेंगासुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत. आता मी शेवग्याची हंडी मातीच्या पॉटमध्ये करणार आहेत. आता एक ते मातीचा पॉट आपला गरम त्यामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्त्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे. आणि हिंग टाकायला विसरू नका. आता हे सगळं छान तडतडल्यानंतर यामध्ये जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे तो सुद्धा आपल्याला टाकून ह्याला चांगले तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे. तेलामध्येच मी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आहे. त्यामुळे शेवगा हंडीला एकदम छान असा फ्लेवर येतो. आता हे आपण वाटून घेतलेले वाटणसुद्धा आपल्याला टाकून ह्याला चांगले परतून घ्यायचे आहे. आपण ह्यामध्ये अधिकचा कुठलाच गरम मसाला ॲड करणार नाही आहे. जो आहे तो आपल्या घरगुती मसाल्यामध्येच गरम मसाला ॲड केलेला आहे. जर तुम्ही तुमच्या घरगुती मसाल्यामध्ये गरम मसाले ॲड केले नसतील तर तुम्ही सेपरेट 1 चमचा गरम मसाला टाकून त्याला परतून घेऊ शकता. आता माझ्या घरगुती मसाल्यामध्येच मी इकडे टाकून ह्याला चांगले परतून घेतलेले आहेत. छान असे आपल्याला तेल सुटेपर्यंत ह्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. आता वाटणाला चांगले असे तेल सुटायला लागलेले आहे. आता आपण ह्यामध्ये शेवगा टाकून त्यालाही सुद्धा चांगले परतून घेऊया. आणि आपण या शेवगामध्ये टाकण्यासाठी इकडे मी गरम पाणी करून घेतलेले आहे. त्यामुळे काय होते की शेवग्याच्या रस्स्याला एकदम छान अशी तरी येते. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी घालून ह्याला चांगले मिक्स करून घ्या. आता ह्यामध्ये चवीनुसार आपण मीठ ॲड करणार आहोत.
आता झाकण ठेवून आपण हे शेवगा चांगला शिजवून घेणार आहोत आणि मधून तुम्ही चेक करू शकता. छान असा आपला शेवगा शिजत आलेला आहे. आता मी ह्यामध्ये 1 चमचा शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहे. बघताय ना किती छान असा तरीलाही कलर आलेला आहे. आता आपल्याला शेवटी शेंगाचं कूट आणि कोथिंबीर घालून ह्याला गार्निश करायचं आहे. चला तर मग आपली शेवगा हांडी मस्त रेडी आहे. तुम्ही ह्याला भाकरी किंवा चपाती कशाही बरोबरही सर्व्ह करू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.